ह्याच रस्त्याने जाणार आहोत। चला मित्रांनो, पहिले चहा पिऊया, नंतर पुढची माहिती परत तुम्हाला परत देईन। माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या माणसाच्या गर्दीपासून मोकळीक हवा असल्यास निसर्गप्रेमींनी पेबचा किल्ला अर्थात विकटगड विसरू नये। 2100 फूट उंचीचा पेब किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे। रायगड जिल्ह्यातील कर्जत डोंगररांगेतील पेब किल्ला भटकंतीच्या दृष्टीने मध्यम समजला जातो। पेब किल्ल्याचे मूळ नाव हे पायथ्याचे असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे। तर फायनली मित्रांनो, आपला प्रवास चालू झालेला आहे। तर साळाबतप्रमाणे आपण सोलोच आहोत। बघूया, कोणी ना कोणी आपल्याला वाटेमध्ये भेटेलच। तर मित्रांनो, जर तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर जवळचं स्टेशन आहे नेरळ। नेरळवरून तुम्ही 134ला येऊ शकतात कॅबकडून, आणि किंवा फणसवाडीला सुद्धा येऊ शकतात। पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही 134ला या। हा सरळ रस्ता आहे मित्रांनो। जर फणसवाडी वगळून गेला तर थोडासा अवघड आहे ते, पण हा साधारण सरळ रस्ता असल्यामुळे काही टेन्शन बसणार नाही आपल्याला। साधारण सकाळचे 10 वाजले होते। रस्ता सरळ असल्याने वाट चुकण्याची शक्यता नव्हती। एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला सुंदर डोंगरी कडा आणि मध्ये असलेली ट्रेनची ती पटरी। एकंदरीत सह्याद्रीमधील हा वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी। भटकंतीसाठी मी एकटाच आलो असल्याने मुद्दामपणे मी फणसवाडीचा रस्ता न निवडता सरळ आणि सोपा रस्ता निवडला होता। तो थेट गडाच्या दिशेने जाणारा होता। तर मित्रांनो, रस्ता सरळ असल्यामुळे काही जास्त टेन्शन नाही मला। मागच्या वेळेस आपण काळदुर्ग किल्ल्याला भेट दिली होती, तो रस्ता घनदाट जंगलातून होता। पण आता एकंदरीत बघा, इकडचा व्ह्यू बघा, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो। एकदम टॉय ट्रेनचा रस्ता बघा, एकदम जबरदस्त आहे मित्रांनो। आणि आता आपण सर्वप्रथम कड्यावरचा गणपती बघणार आहोत। तर आपण आपला पहिला डेस्टिनेशन असेल पहिले कड्यावरचा गणपती, आणि तिथून थेट आपण पेब किल्ल्याला भेट देणार आहोत, अर्थात विकटगडला। सकाळच्या वातावरणात गारवा तर होताच, पण ते थोड्या वेळापुरता। आणि थोड्याच वेळात मला सोबतीला प्रवासादरम्यान बाल प्रवासी भेटणार होता। धबधब्यावरती भिजत असलेला हाच तो आपला बालमित्र पुढे आपल्यासोबत कड्यावरच्या गणपतीपर्यंत प्रवास करणार होता। तो त्याच्या आईबाबासोबत भटकंतीसाठी आला होता। तर बघितलं ना तुम्ही, असे छोटे छोटे टिल्लू सुद्धा ट्रेकिंगला आलेले आहेत आणि धबधब्याचा संपूर्णपणे आनंद घेऊन राहिल्यात। खूपच सुंदर असा मित्रांनो प्रवास आहे। धुक्याची दाट, एका साईडला धुक्याची दाट चादर आहे आणि दुसऱ्या साईडला अक्षरशः ऊन पडलेलं आहे मित्रांनो। समजत नाही वातावरण कसं आहे ते। एका साईड ऊन पण लागतोय आणि हळूच थंडगार हवा येऊन आपला शरीर सुद्धा थंड करून देतो। बघा, ह्या लहान मुलांना सुद्धा यूट्यूबचा खूप क्रेज आहे, पण त्यांच्या बापाने यूट्यूबला फक्त त्यांना ट्रेकिंगचे व्हिडिओ आणि भटकंतीचे व्हिडिओज फक्त त्यांना बघायला लावतात। खरोखरच धन्यवाद काकांचं की लहान मुलांना आपल्या गड किल्ल्याबद्दल प्रेम दिल्याबद्दल, की जेणेकरून मी जाऊ न शकत पण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण हे सर्व बघू शकतात। तर मित्रांनो, चला आपण आता थेट कड्यावरचा गणपती बघणार आहोत, पण दाट धुकं असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित समोरचं काही दृश्य दिसत नाही। तर आपण हा टॉय ट्रेनचा रस्ता आहे तो कंटिन्यू करत राहणार आहे। प्रवासादरम्यान तन्मयला सेल्फी स्टँडचा मोह काही आवरत नव्हता। तो सतत माझ्याकडे त्याची मागणी करत होता। थोडा वेळ त्याच्या हातात सेल्फी स्टँड दिल्यानंतर तन्मयला मी गाणं बोलायला सांगितले। तर मग ऐका त्याचे सुंदर गीत। शंकर आणि पार्वती मंदिर बसलाय गणपती, तुकुमुकु बघतोय चांगला, तुकुमुकु बघतोय चांगला, आमचे पप्पाने गणपती आणला, आमचे पप्पाने गणपती आणला। खरोखरच सुंदर असं गीत सादर केलेलं आपल्या प्रवासाच्या दरम्यान तन्मय यांनी।
बघू शकता तुम्ही, एकदम अप्रतिम असा, एकदा लहान वयामध्येच सुंदर असं त्याने गीत सादर केलं आहे. तर आपल्याला ट्रॅकिंगला खूप सुंदर अशी मजा येणार आहे, कारण की आपल्या सोबत आहे तन्मय, आपला हा बालमित्र झालेला आहे तन्मय. तन्मय हाय कर. हाय. बघा बराच वेळ तन्मय आणि त्यांच्या फॅमिलीशी गप्पा मारून झाल्या होत्या. सूर्यदेव आता हळूहळू आग उगायला सुरुवात करीत होता. मला लवकरात लवकर कड्यावरच्या गणपतीचे दर्शन करायचे होते. मित्रांनो, आपला मित्र तन्मय मागेच राहिलेला आहे त्यांच्या आई बाबा सोबत. आपण त्याला टेक ओव्हर करेलच. त्याचा फटाफट जातोय थोडं 5 मिनिटं. मित्रांनो, मी पोचलेला आहे आता इथे निसर्गराजा कड्यावरचा गणपती. बघूया दिसतोय का नाही. आणि झूम करून दिसला तुम्हाला मित्रांनो गणपती बाप्पाचं दर्शन झाले का बघा एकदा. हा बघा मित्रांनो, कड्यावर बांधलाय म्हणून याला कड्यावरचा गणपती म्हणतात. एकदम अप्रतिम आहे मित्रांनो, जबरदस्त आहे. आपण खाली जाणारच आहोत थेट गणपती बाप्पाच्या चरणाशी. तोपर्यंत लांबूनच एकदा तुम्ही व्ह्यू बघा कड्यावरचा गणपती. बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त. गणपती बाप्पाचे लांबूनच दर्शन झाले होते. आता मला त्याच्या मूर्तीजवळ जायचे होते. त्याच्यासाठी मी परत माझा स्पीड वाढवला. तर मित्रांनो, लांबूनच गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. खूपच अप्रतिम असं मूर्ती आहे मित्रांनो. तर आपण थेट आता पहिले गणपती बाप्पाच्या चरणाशी जाणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही माथेरानला येत असाल आणि तुम्हाला जर कॅम्पिंग वगैरे हवं असेल तर हा माझा मित्र आहे. तर मित्र, तुमचं जरा डिटेल्समध्ये सांगा कसं काय. माथेरानमध्ये आपण कॅम्पिंग वगैरे ऑर्गनाईज करतो, जसं की 2 नाईट पॅकेज वगैरे. त्यात आपल्याला साईट सीन वगैरे, त्यानंतर छोटं ट्रेकिंग येतो, वॉकेबल ट्रेकिंग आहे. त्यात आपण एन्जॉय करू शकता खूप 2 दिवसात. तर एकंदरीत मित्रांनो, तुम्ही जर विचार गेला तर माथेरानला आल्यानंतर तुम्ही ऋषिकेश यांचा मी नंबर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तुम्ही डिटेल्समध्ये त्यांच्याशी माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, खूप आपला आराम झालेला आहे इथे आणि आपण आता थेट जाऊया कड्यावरच्या गणपतीकडे. गणपती बाप्पा मोरया. आणि मित्रांनो, जरा इकडून जपून जायचं आहे. रस्ता एकदम आता खालच्या दिशेने जाणार आहे. तर साधारण मित्रांनो, आपण खाली उतरल्यानंतर आपल्याला असं फळकावर दिसेल. एका साईडून ॲरो दाखवला कड्यावरचा गणपती आणि दुसरा पेप किल्ला. तर आपण पहिले कड्यावरचा गणपती करणार आहोत, नंतर ह्याच मार्गाने येऊन परत पेप किल्ला जाणार. तर चला तर मित्रांनो, जाऊया आपण आता कड्यावरच्या गणपतीकडे. वाट एकदम छोटी छोटी आहे मित्रांनो, एकदम छोटी वाट आहे मित्रांनो इथे. कड्यावरच्या गणपतीकडे जाताना वाट एकदम लहान व झाडाझुडपाची होती. त्याच्यामुळे पावले जपून टाकीत मी पुढे पुढे जात होतो. फायनल मित्रांनो, आपण आता कड्यावरच्या गणपतीच्या मंदिरापाशी आहे आणि एकंदरीत बघू शकता तुम्ही इकडचा व्ह्यू बघा. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो इथे. आणि आपण आता पहिले शिव छत्रपतींना वंदन करून नंतर कड्यावरच्या गणपतीकडे जाणार आहोत. सुंदर असं शिव छत्रपतींचं छोटंसं स्मारक आहे इथे मित्रांनो. आणि भगवा फडकताना थेट आपण जाऊया कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनाला. बाप्पा मोरया. हा मित्रांनो, अवाढव्य असा कड्यावरचा गणपती एका काताल दगडामध्ये बांधलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता तन्मय यांची मोठी बहीण आपल्या समोर गणपतीचे स्तोत्र म्हणणार आहे. बघा मित्रांनो. जय गणेश जय गणेश जय गणेश पारिवा. जय गणेश जय गणेश जय गणेश रक्षमा. मुदाकरात मोदकं सदा विमुक्ती साधकं फलाधरा. तर फायनली तुम्ही बघू शकता की मित्रांनो, की एवढ्या तळपटत्या उन्हामध्ये श्री गणपती बाप्पाच्या चरणाशी या 2 छोट्याशा मुलीने गणपतीचे स्तोत्र सुंदररीत्या आपल्या पुढे सादर केले आहे. तर खूपच 2 गुणी मुले आहेत मित्रांनो, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर फायनली मित्रांनो, आपला कड्यावरचा गणपतीचा प्रवास इथपर्यंत संपतोय आणि तन्मयचा सुद्धा प्रवास इथपर्यंत संपतोय आणि त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा. आणि आपण आता इथून सोलो जाणार आहोत. तर बाय तन्मय, कसं वाटलं तुला? मस्त वाटलं. आणि कुठे चालला आता तू? आता तन्मय जातो आपल्या घरी आणि आपण थेट जातो आता सोलस किल्ल्याच्या दिशेने. चला तर मित्रांनो, जास्त टाइमपास न करता, आपल्याला खूप वेळ झालेला आहे ऑलरेडी, आपण जाणार थेट पेप किल्ल्याच्या दिशेने.
आता मात्र इथून पुढे मला एकट्याने प्रवास गाठायचा होता आणि वाट आता थोडी किचकट होणारी होती. त्यात सूर्यदेव भयंकर पद्धतीने आग ओकीत होता. शरीरावर गरम वाफा लागत होत्या. आता प्रचंड प्रमाणात उन्हाचा त्रास जाणवत होता. एकंदरीत पाहायला गेलं तर खूप जास्त प्रमाणात ऊन लागत असल्याने शरीरातून गरम वाफा निघत होते आणि माझा प्रवास पुढे चालूच होता. कारण बराच वेळ मी एकटाच उन्हात चालत असल्याने पुढे मला अजून काही मंडळी सोबतीला भेटणार होती. ती मंडळी सुद्धा प्रचंड उन्हातानाचा विचार न करता भटकंतीसाठी निघाली होती. आता मात्र सूर्यदेवाचा पारा बऱ्यापैकी वाढला होता. सूर्यदेव खणखणीत आग ओकीत होता. जणू सूर्यदेव आमचा मार्ग अडवीत आहे असे आम्हाला वाटत होते. भटकंतीसाठी आलेल्या मंडळीमध्ये रेवतीला मात्र खूप जास्त प्रमाणात उन्हाचा त्रास जाणवला होता. आता तिला डिहायड्रेशनचा धोका निर्माण झाला होता. शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याने तिला बोवळ येण्याची दाट शक्यता होती. तिच्यासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणी रेणुका आणि प्रांजली तिच्या वारंवार काळजी घेत होते. तिला पाणी पाजत होते. तिचे तोंडावर डोक्यावर सतत पाणी मारत होते, जेणेकरून तिला उन्हाचा त्रास कमी व्हावा हा त्यांचा उद्देश होता. त्यांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर रेवती प्रवासासाठी थोडीफार का होईना पण सक्षम झाली होती. अजून तर मित्रांनो आपल्याला प्रवेशद्वार दिसायला लागलं. इथे प्रवेशद्वार आहे का ते आता बुरुज आहे समजत नाही. बघूया आपण. एवढ्या उन्हात आलो आहोत. एकंदरीत आपलं व्ह्यू मांडताना आपला व्ह्यू मांडायचा तर एकदम सुंदर आहे. ऊन खूप जास्त आहे आणि असं वाटतंय की कधी पोहोचेन मी. बट दिस इज ब्युटिफुल. पोचणारच तुम्ही. मनामध्ये तुम्ही जेव्हा गड चढताना एक निष्ठा ठेवलेली असते की आपण पुढे कसा पण रस्ता असू दे मी हा ट्रॅक कंप्लीट करणारच. या आत्मविश्वासाने आपण सहज कधी पोचतो उन्हातानाचा विचार न करता. आणि मित्रांनो आता मी या मोठ्या खडकाला हात पकडून चालत आहे. कारण की माझ्या पुढे असलेली जी रेवती आहे ना एकदम हळुवार पद्धतीने पाय टाकत टाकत चालत आहे. बघू शकतात रेवती. कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत? जबरदस्त. बघा कडक एकदम कडक व्ह्यू आहे त्यांचा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले मेंबर्स रेडी झालेले आहेत आणि आपण आता थेट किल्ल्याच्या दिशेने निघालेलो आहोत. तळपत्या उन्हामध्ये अक्षरशः 120 डिग्रीच्या सेल्सिअसने भगवान सूर्यदेव हा आपल्या दिशेने आग ओकत आहे. बघू शकतात बरेच दिवस झाले माथेरानमध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे आपण आता अशा उन्हाच्या दिशेने प्रवास करत आहोत. एकंदरीत आपल्याला काका पण दिसत इकडे बघू शकतात मित्रांनो तुम्ही. बघा काका. नमस्कार काका. नमस्कार. कसे आहेत? एकदम मजेत. काय तुमचं वय किती असेल? माझं 69. बघा 69 वयामध्ये सुद्धा ते तरुणांना लाजूल अशा प्रकारे भटकंती करत आहेत. खूपच धन्यवाद काका तुमचा. या वयामध्ये तुम्ही आपल्या सह्याद्रीमध्ये गड किल्ल्याला भेट दिल्याबद्दल. बऱ्यापैकी आराम झाल्यानंतर ह्या लोखंडी पायऱ्या चढून बुर्जावर जायचे होते आम्हाला. चला बघा तुम्ही काका 70व्या वयात सुद्धा आपल्याला प्रोत्साहित करताना. उन्हाचा प्रचंड प्रमाणात त्रास होऊन सुद्धा काका आम्हाला प्रोत्साहित करताना. उन्हामुळे चालायची इच्छा पूर्णपणे मरून गेली होती आणि वेळ खूप झाला होता. अजून आम्हाला गडावरची पूर्ण ऐतिहासिक वास्तू सुद्धा बघायच्या होत्या. आरामात आहे मित्रांनो. व्यवस्थित दोन्ही हातापायांचा उपयोग करू. भरपूर प्रमाणात ऊन असल्यामुळे आम्ही जिथे सावली दिसेल तिथे विश्राम करीत होते. त्या दरम्यान रेवतीची परिस्थिती बघण्यासारखी होती. एवढा प्रचंड प्रमाणात उन्हाचा तिला त्रास होऊन सुद्धा ती हार मानायला तयार नव्हती. सूर्यदेव अक्षरशः आमची सत्व परीक्षा घेत होता.
गडावर पोहोचण्यासाठी खूप जास्त प्रमाणात वेळ लागत असल्यामुळे आम्ही प्रथम तटबंदीकडे जायचे ठरविले होते. तटबंदीकडे जात असताना आम्हाला माथेरान व पेप किल्ल्याला जोडणारा रोपवे बघायला मिळाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की आता किल्ल्यावरती आपल्याला येत असताना अशी सुंदर अशी तटबंदी पाहायला मिळते. तटबंदीकडे जास्त वेळ न घालवता आम्हाला थेट स्वामी समर्थांच्या मठाजवळ जायचे होते. तिथे आमची पाण्याची व्यवस्था होणार होती. तर फायनल मित्रांनो, आपण आता श्री स्वामी समर्थ मठच्या मंदिरामध्ये आलो आहोत. तर मित्रांनो, इथे पाण्याची सोय आहे का बघूया आपण. कोण आहे का रे? पाणी पाहिजे, पाणी आहे का कोण? कोणीच नाही मित्रांनो. तर आपण स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन थेट आपल्या मार्गाला जाणार आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया गडाच्या दिशेने. अजून किती आहे माहित नाही अजून मला. मठामध्ये पाण्याची सोय न झाल्याने शहरामधील पूर्ण चालायची ऊर्जा संपली होती. पाण्याचा एकच मार्ग उरला होता, तो म्हणजे गडावर असलेली पाण्याची टाकी. आपण थेट आता तिथे जाणार होतो. जसं जसं गड जवळ येत होता तसं तसं रेवतीचा आत्मविश्वास वाढताना दिसत होता. काही असो, पण रेवतीने हा किल्ला पार केला होता. तिला बोलताच आनंद झाला होता. अक्षय, तुम्हाला काय म्हणायचं आहे का? आपल्या मित्रांना काय सजेशन द्यायचं आहे? व्ह्यू खूप छान आहे. व्ह्यू खूप छान आहे असं म्हणतात. व्ह्यू बद्दल म्हणतात. खरोखरच चला मित्रांनो, सूर्यदेव अक्षरशः 120 डिग्रीच्या सेल्सिअसने आग ओकत आहे आपल्या माथ्यावरती. फायनली पोहोचलो. अथांग प्रयत्नानंतर आम्ही श्रीपाद वल्लभाच्या मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिराच्या खालच्या बाजूला पाण्याची टाकी होती. सर्वप्रथम आम्हाला त्या पाण्याच्या टाकीकडे जायचे होते आणि पाणी प्यायचे होते. पाणी पिणे अयोग्य असल्याने आमची साफ निराशा झाली होती. दत्ताच्या मंदिरामध्ये बसलेल्या ग्रुपमध्ये कोणाकडेही पाणी नव्हते. पण मला अजून पुढचा प्रवास करायचा होता. अजून गुफेकडे जाण्यासाठी साधारण मला इथून खूप टाइम लागणार होता आणि मार्गही खिचकट होता. वेळ खूप झाला होता. माझ्याकडे रात्र घालवण्यासाठी पुरेसे सामानही नव्हते व मी एकटाच असल्याने मी शेवटी परतीचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. अजून इथे पण आहे बघा मित्रांनो. खूप दमलो होते मित्रांनो. अक्षरशः सूर्यदेव हा 120 डिग्री सेल्सिअसने आग ओकत होता. त्याच्यामुळे सर्वांना थकवा लागला होता. असो, पण त्याने हा किल्ला सर केल्याबद्दल त्यांचा मनापासून अभिनंदन. तर फायनली मित्रांनो, आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आपण बेबी देवीचं दर्शन मिस केलेलं आहे. जेव्हा मी फणसवाडीच्या मार्गाने येईल तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेलच. कारण की ऑलरेडी आता उन्हाचा ताप, सूर्यदेव सुद्धा चिडला आहे आमच्यावरती आणि खूप 120 सेल्सिअसच्या डिग्रीने आग ओकत आहे. तर आम्ही जेव्हा फणसवाडीच्या मार्गाने मी येईल तर मी नक्की आपल्या ब्लॉगमध्ये दाखवेलच की बेबी देवीचं मंदिर कशा प्रकारे आहे आणि काताला कोरलेली सुंदर अशी गुफा सुद्धा आहे. तर मित्रांनो, चला आपण थेट जाऊयात आपल्या घराकडे.